आज या देशामध्ये बरेचसे नेते मंडळी जाहीर भाषणात सांगतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलेलं संविधान आहे ते बदलण्याची भाषा उघडपणे जाहीर सभेमध्ये आज होते. तमाम समोर बसलेल्या माझ्या जनतेला मला विनंती करायची आहे, ज्या महामानवाने हे संविधान आपल्या अधिकारासाठी लिहून ठेवलंय आणि ते संविधान वाचवायचं असेल तर 7 मेला धैर्यशील भैयांनाच मतदान करायचं आहे. राज्याचे नेते माननीय विजयदादा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्या काळामध्ये ज्या वेळेस बाबासाहेबांनी विजयदादांना या तालुक्यातील कामाच्या शिफारशी केल्या, कधीही विजयदादांनी त्या शिफारशी पुढे आल्यानंतर 5 मिनिटाचा सुद्धा विलंब लावला नाही सही करायला. विजयदादा पर्यटन मंत्री होते. या तालुक्यातील आणि मतदारसंघातील बरीचशी तीर्थक्षेत्रे त्यावेळेस नावारूपाला आली. त्यावेळी सुद्धा स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या शिफारशी केल्या त्या विजयदादांनी मान्य केल्या. दादा मंत्री होते. मंत्री असताना ग्रामपंचायतीचा कर्मचारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये गेला पाहिजे, याच्यासाठी 10% आरक्षण कोण मिळवून? विजयदादांनी मिळवून दिलेलं आहे. आणि त्याच कारणाने आपल्याला त्या कुटुंबासोबत त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि या ठिकाणी साहेब ही आबासाहेबांची जनता आहे, शेतकरी कामगार पक्षाची. निश्चितपणे यांच्या रक्तामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार दडलेला आहे, रुजलेला आहे. मला तुम्हाला एवढंच कारण सांगायचं आहे की पवार साहेबांचे बंधू आप्पासाहेब पवार आणि आबासाहेब वर्गमित्र होते. पवार साहेबांच्या मातोश्री स्वर्गीय शारदा देवी या शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या. त्याचबरोबर स्वर्गीय सहकार महाराष्ट्री शंकरराव मोहिते पाटील सुद्धा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते. आणि त्याच कारणाने साहेब इथली शेतकरी कामगार पक्षाची जनता आणि महाविकास आघाडीची जनता आपल्या पाठीशी अखंडपणे राहील एवढाच मी शब्द देतो. निश्चितपणे 7 मेला धैर्यशील भैयांची खून काय आहे? आवाज येत नाही. शेवट आवाज येत नाही. बिरुदेव काय चिन्ह? तुतारी वाजवणारा माणूस. तुम्ही रिपीट करायचं आहे. तुतारी वाजवणारा माणूस. आणि हे चिन्ह आपल्या मित्रमंडळीपर्यंत माय माऊलीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपला सर्वांना मिळून करायचं आहे. साहेब या मंचावरती आमचे तरुण सहकारी या शहराचे माजी उपनगराध्यक्ष माननीय प्रशांत धनवजीर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे साहेब. त्याचबरोबर नाझरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य KR वाघमारे गुरुजी व जीवन कांबळे गुरुजी, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य शारदा देवी किसन वाघमारे यांनी सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय साहेब.
निश्चित जाता जाता एवढंच सांगेन साहेब, ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी आपणास साथ दिली त्याच पद्धतीनं इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, या तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमच्यासारखे तरुण, मी असेल, अनिकेत देशमुख असतील, आम्ही या माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना चांगल्या मताने या मतदारसंघातून लीड देऊ, एवढंच तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बियन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.